नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे जो काय हयातचा दाखला आहे ते कशा पद्धतीने इथं डाउनलोड करायचा आहे आणि काढायचा आहे हे आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम आता ही ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला इथं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे। सर्वप्रथम बेनिफिशियरी सत्यापन ॲप्लिकेशन हे डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि आपल्याला सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्रावरती। आता जसं की आपण महाराष्ट्रावरती इथं सिलेक्ट कराल अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल। तर आता सोशल सिक्युरिटी पेन्शन, तर आता ज्यांनी कोणी हे हयातचा दाखला काढलेला नसेल तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांगांसाठी जो काय हयातचा दाखला इथे लागत आहे, सर्व योजनेसाठी जो काय हयातचा दाखला आहे ते तुम्ही इथून काढू शकता। आता ज्यांनी कोणी हयातचा दाखला काढलेला नसेल तर या पद्धतीने काढायचा आहे, यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्याचप्रमाणे आता या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला दोन ऑप्शन दिसतील। तर आता आपण पहिल्याच्या व्हिडिओमध्ये बघितले होतं की हयातचा दाखला कशा पद्धतीने इथं लाभार्थ्यांचा काढायचा आहे। आता आपण इथं पाहणार आहे व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेट, म्हणजे आपला जो काय हयातचा दाखला आहे तो काही रेडी झालेला आहे ते कसा डाउनलोड करायचा आहे आणि कसा काढायचा आहे हे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। कशावरती? व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेट। आता आपल्याला इथं टाकायचा आहे नंबर। तर आता हे जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की हयातचा दाखला कसा काढायचा आहे, आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून, OTP टाकून आणि आपला फेस घेते त्यामध्ये, तर ते आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तर लगेच बघा। आता आपल्याला टाकायचं आहे इथं नंबर, ते म्हणजे नंबर म्हणजे आपला BSA ID नंबर टाकायचा आहे। तर इथं आपण आपला BSA नंबर ID इथं पेस्ट करून घेऊ। आता आपण इथं टाकलेला आहे। यानंतर आपल्याला आता क्लिक करायचं आहे कशावरती? सबमिटवरती। तर जसं की आपण सबमिटवरती क्लिक कराल तर इथं आपल्याला दाखवेल की OTP हॅज बीन सेंड सक्सेसफुली। तर आता आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि एक OTP येईल, ते OTP आपल्याला इथं टाकायचं आहे। OTP आपण इथं टाकून घेऊया। OTP आपण इथं टाकलेला आहे। तर आता आपल्याला क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती। जसे की आपण व्हेरीफायवरती क्लिक कराल तर आपलं जे काही आहे हयातचा दाखला इथं रेडी झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हयातचा जो काही दाखला आहे तिथून काढून घ्यायचा आहे। तर आता जो काही हयातचा दाखला आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल। अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हयातचा दाखला इथं रेडी झाला की नाही चेक करू शकता। आता या पद्धतीने तुम्ही तुमचा हयातचा दाखला देखील डाउनलोड करू शकता आणि नवीन हयातचा दाखला देखील इथून काढू शकता। तर लगेच काढा। काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।